हे आहे गुजरातमधील प्रसिद्ध असे सोमनाथ मंदिर। पोरबंदर रोडनी जाताना आम्हाला असे खूप सारे नारळाचे झाडं दिसले। तसेच हा जो रोड आहे हा सर्व रोडच्या बाजूनी हा असा अरबी समुद्र आहे आणि पूर्ण रोडनी हा अरबी समुद्र आपल्याला जाताना दिसतो। असा हा जाताना येताना आम्हाला समुद्र दिसला आणि तसेच हे बघा हे नारळचे ट्रक सुद्धा इथे आम्हाला असे छानपैकी बघायला मिळाले। मंदिरामध्ये आतमध्ये मोबाईल नेण्यास परवानगी नसल्यामुळं आम्ही आतलं दृश्य काही मोबाईलमध्ये घेतलं नाही, तर दर्शन घेतलं आणि फोटोग्राफी करून आम्ही छान एका हॉटेलमध्ये म्हणजे काठेवाडीचं असं जेवण केलं। ते पण जेवण आम्हाला छान मिळालं। हे बघा मंदिरातली कोणतीही यात्रा असो तर थोडं तरी आपलं मन असं मोहून जातंच। तर थोडं आम्ही यात्रा फिरलो। यामधील काही छोट्या मुलांचे फुगे, गळ्यातल्या माळा यांनी हे यात्रा अशी मोहून घेत होती सगळ्यांचं लक्ष। आणि ते झाल्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालो। परतीचा प्रवास करताना मात्र आम्हाला इथे एका ठिकाणी त्यांनी बॉटल वगैरे देण्याची आणि समुद्रात वगैरे थोडं जाण्याची अशी सोय केलेली आहे, त्यामुळे आम्ही थोडं समुद्र बघण्याचा आनंद घेतला। तर मंडळी असे हे अरबी समुद्राच्या बाजूला असलेले सोमनाथ मंदिर, तर त्याचे आज आम्ही दर्शन घेतले आणि हा माझ्या युबी किचन अँड ब्लॉग्समधून आपणास छोटासा व्हिडिओ शेअर केला। येताना खूप साऱ्या पवनचक्क्या, खांब, त्यांचे पत्ते पाहून डोळे असे दिपून जात होते। तर आपणास हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला अवश्य सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटूया। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।